रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीतून माघार, टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव अशी पार्श्वभूमी असताना काल विनेश फोगाट या जिद्दीनं खेळत महिला कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला ठरली। त्यामुळे सर्व देशवासियांची मान अभिमानानं उंचावली। विनेश देशाला सुवर्णपदक मिळवून देईल असा विश्वास निर्माण झाला असतानाच आज सकाळी तिच्या वजन वाढीचा मुद्दा समोर आला आणि संपूर्ण देश निराशेच्या गर्तेत सापडला। 50 किलो वजन गटात खेळणाऱ्या विनेशचं वजन 100 ग्रॅमनी वाढल्यानं तिला थेट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आणि संपूर्ण देश हळहळला। या तांत्रिक गोष्टीमुळे विनेशचं आणि देशाचं हातात आलेलं सुवर्णपदक हुकलं। या संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रकुल विजेते कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांनी या चुकीला विनेशसह तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट टीमला जबाबदार धरलंय। वजन बसवण्याची जबाबदारी खेळाडूची आहे, त्याचबरोबर तिच्यावर गेलेले शिक्षक डॉक्टर्स जे आपले भारतीय संघाबरोबर जे जबाबदारी गेलेली जे अधिकारी वर्ग आहे किंवा प्रशिक्षक जे आहेत ह्यांची मेन जबाबदारी होती, खेळाडूंची भी मेन जबाबदारी होती। पण आपल्याला मेडल मिळणार इथपर्यंत सर्वांची खात्री झाली होती आणि ह्या 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळं जे हाताला आपल्या मेडल लागलं होतं ते मेडल आपल्याला मिळालं नाही, ही मोठी खंत आहे। उपमहाराष्ट्र केसरी आणि आशियाई सुवर्णपदक विजेते रवींद्र पाटील यांनीही विनेश अपात्र होणं हे कुस्ती क्षेत्रासह देशासाठी निराशाजनक असल्याचं सांगितलं। ही आपल्या कुस्तीवरती झालेला एक खूप मोठा आघात आहे आणि ही हानी कुस्तीची कधीही भरून न येणारी अशी हानी आहे। विनेशांनी जे आज वजन 50 किलो वजन दाखवायचं होतं कुस्तीच्या बाऊटच्या आधी, ते थोडं त्याचं 100 ग्रॅम वजन जास्त झालं। जसं ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियमाप्रमाणे तिला ती संधी दिली होती, परंतु आज आपल्या भारताचं दुर्दैव असं म्हणावं की ते आपल्या नीतीला मान्य नसेल किंवा काय त्या विनेशाच्यावरती काहीतरी एक दुर्दैव असेल, काय ते देवाच्या मनात काहीतरी असेल, तिला ते मेडल मिळवून द्यायचं नव्हतं आणि आज जो अन्याय झाला तो खूप आश्चर्यजनक निर्णय आहे असं मी मानतो। भारतीय कुस्ती महासंघाच्या माजी अध्यक्षांविरुद्धच्या लैंगिक शोषणाची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल न घेतल्यानं भारतीय महिला मल्लांच्या मनोबलाची चर्चा होत होती। या पार्श्वभूमीवर विनेशनं अंतिम फेरीत मारलेली धडक कुस्तीपटूंसह सर्वच खेळाडूंचं बळ वाढवणारी होती। परंतु आज ज्या तांत्रिक कारणांमुळे होत्याचं नव्हतं झालं त्यामुळे हळहळ आणि चिंतासुद्धा व्यक्त होऊ लागली आहे। ऑलिम्पिक पट्टू मुष्टियोद्धा विजेंदर सिंगनं 100 ग्रॅम वजन वाढलं म्हणून विनेशला अपात्र ठरवणं चुकीचं असल्याचं सांगत भारतानं ऑलिम्पिकवरच बहिष्कार टाकावा अशी मागणी केली आहे। तर आज संसदेत सुद्धा विरोधकांनी विनेशच्या अपात्रतेचा मुद्दा उचलून धरला। भारतीय ऑलिम्पिक महासंघ आता किती ताकदीनं याबाबत दाद मागणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय।